रोजच्या त्याच रुटीनमधून आपल्या सर्वांना एक छोटासा ब्रेक हवा असतो, बरोबर ना? तर नक्कीच. तर असा ब्रेक म्हणजे कुठला ब्रेक हे जाणून घेण्यासाठी, हा छोटा ब्रेक कसा असावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. जसं मी म्हटलं की आपल्याला प्रत्येकालाच कधी ना कधी ब्रेकची गरज असते, तर हे अगदी खरं आहे. असा ब्रेक जिथे आपण थोडा वेळ सगळ्यांपासून दूर राहून फक्त स्वतःसोबत राहतो, म्हणजे स्वतःसोबत आपण वेळ घालवायचा आहे. त्या शांत वेळेत आपण आपल्या आयुष्याचा विचार करायचा आहे. मग अनेकदा असं विचार करताना असं जाणवत जातं की की काही ठिकाणी आपण चुकलो आहोत, काही गोष्टी आपल्यासोबत चुकीच्या घडलेल्या आहेत. मग अशा वेळी आपण काही लोक स्वतःलाच दोष देतील अशा परिस्थितीत, किंवा मग खूप साऱ्या जबाबदाऱ्या ज्या स्वतःवर घेतील तर काही लोक परिस्थितीवर सगळा दोष टाकून कोणतीही जबाबदारी स्वतःवर घेणार नाहीत आणि अगदी रिलॅक्स राहतील. पण हे दोन्ही टोकं अगदी चुकीचे आहेत. तर आपल्याला या दोन्हीमधला मार्ग शोधायचा आहे, निवडायचा आहे. तर बघा, कधी कधी आपल्याला असं वाटतं की कधीच कोणाशी काहीच बोलू नये आणि कुठेतरी लांब असं निघून जावं घरातून, किंवा कधी कधी वाटतं की घरातून बाहेर पडू नये. आणि तेही ठीक आहे, म्हणजे ती मनाची एक अवस्था असते. स्वतःला थोडा तरी वेळ देणं गरजेचं असतं, पण कायमच घरात न राहता थोडं बाहेर पडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजेच थोडासा रोजच्या रुटीनमधून ब्रेक घेणं गरजेचं असतं. थोडंसं निसर्गात वेळ घालवणं आपल्याला खूप काही शिकवून जातं. साधं आपल्या टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये, घराच्या बाल्कनीमध्ये बसून सूर्यास्त पाहणं असेल, किंवा चहा पीत शांतपणे बसणं असेल, एखादं हलकंसं छानसं गाणं ऐकणं असेल, या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्यालाच आपल्या अगदी जवळ घेऊन जातात. आपल्या मनापाशी, आपल्या मनाजवळ घेऊन जातात, आपल्या स्वतःच्या अगदी जवळ आपल्याला आणतात. त्यासाठी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं. मग यासाठी काय? त्यासाठी थोडंसं ध्यान किंवा प्राणायाम, मेडिटेशन, किंवा नुसतंच शांत बसून राहणं. त्यामुळे मन अगदी शांत होतं आणि आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातो. तुम्ही हा प्रयोग करून बघा. काही न करता मेडिटेशन, प्राणायाम हे काय आहे? हे दुसरं तिसरं काही नाही आहे. फक्त शांत बसायचं आहे आणि आपल्या श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. याच्यामुळे अगदी मन शांत होतं आणि पुढचा संपूर्ण दिवस हा चांगला पॉझिटिव्हली जातो. तुम्ही कुठेही गेलात तरी काही मिनटं डोळे बंद करून शांत बसलात तरी त्याचा फायदा होतो. म्हणजे तुम्ही बाहेर गार्डनमध्ये जा किंवा बाल्कनीमध्ये बसा, गॅलरीत बसा आणि तिथे डोळे मिटून शांत बसा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. बरेचदा आपण अनेकदा फिरायला जातो, पिकनिक असेल, ट्रिपला जातो, पण खऱ्या अर्थाने त्या क्षणांचा आपण अनुभवच घेत नाही. ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो तिथे आजूबाजूच्या गोष्टींकडे आपण लक्षच देत नाही. कारण निसर्गामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीही शिकवत असते. फक्त ते जाणीवपूर्वक आपण तिथं पाहायला पाहिजे. निसर्गामध्ये जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा एक छोट्या छोट्या गोष्टी असतात, निसर्गाकडे आवर्जून लक्ष द्या. काही गोष्टी नव्याने पहा, काही गोष्टी नव्याने शिका. निसर्ग आपल्याला बरंच काही शिकवत असतो. माइंडफुलनेस म्हणजे हेच, आपण जे करतोय ते मनापासून लक्ष देऊन मनापासून करणं, याला माइंडफुलनेस म्हणतात. म्हणजे तुम्ही फिरायला गेला आहात किंवा नुसतंच जरी तुमच्या बाल्कनीमध्ये बसून आहात आणि तुम्ही लावलेल्या झाडांकडे, त्या रोपांकडे एकटक शांतपणे बसून राहा. नक्कीच त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. आता बाकीचं आधुनिक गोष्टी म्हणजे जेवताना प्रत्येक घासाची जाणीव ठेवणं. म्हणजेच जे आपण अन्न खातो आणि ज्यांनी पिकवलं आहे, ज्या भगवंताने आपल्याला हे दिलेलं आहे किंवा जे हे धान्य पिकवतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. अशा छोट्या गोष्टींमुळे मन हलकं होतं. यालाच माइंडफुलनेस असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला जे जे मिळालेलं आहे, निसर्गाकडून असेल किंवा त्या भगवंताकडून असेल, त्यासाठी कृतज्ञतेची भावना आपल्या मनात असली पाहिजे. त्याबद्दल आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. याच्याने देखील आपलं मन अगदी हलकं होतं. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानायला लागतो ना, जसं की रोजचा एक नवीन दिवस आपल्याला नव्याने मिळतो, रोज आपण नव्याने श्वास घेतो म्हणजे जिवंत असतो, अजून एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला जातो. आपले सगळे अवयव, आपले हातपाय, आपले अवयव, आपली दृष्टी, सगळं काही चांगल्या स्थितीत असणं किंवा असते हे त्या भगवंताने आपल्याला
दिलेला एक नवीन संधी आहे त्याबद्दल आभार मानणं हे नक्कीच कृतज्ञता व्यक्त करणं हे नक्कीच आपलं मन हलकं करायला मदत करतं. आणि जर अशी सवय लागली, आभार मानायची सवय लागली, तर आपोआपच आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी व्हायला लागतात. मग आपण परिस्थितीला दोष देणं कमी करतो आणि त्याच्यामुळे ते परिस्थितीला दोष देण्याची सवय पण कमी होते आणि आपण आयुष्यामध्ये अगदी आनंदाने जगू शकतो. आनंद सुख आपल्याला आपोआपच मिळतं. आता बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात, त्रास देणारे लोकं असतात, पण ते सगळं म्हणजे आयुष्य नाही. त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन एक वेगळं जग आहे, एक आपली स्वतःची एक अशी ओळख आहे. म्हणून त्याच गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा मी यातून कसा बाहेर पडू शकतो हा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण वाचनातून, आपल्या एखाद्या कलेतून किंवा एखाद्या पॉडकास्टमधून काही सकारात्मक गोष्टी शिकतोच, पण निसर्गसुद्धा आपल्याला खूप काही देत असतो, पण फक्त ते आपण अनुभवायला हवं. कधी शांतपणे एखाद्या ठिकाणी बसून तिथल्या वातावरणाचा अनुभव घ्या. आजूबाजूला प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऊर्जा जडलेली आहे, ती सकारात्मक ऊर्जा ती स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काय करतंय, कोण कसं वागतंय यापेक्षा स्वतःला कसं चांगलं वाटेल, काय केल्याने स्वतःला बरं वाटेल याकडे जास्त लक्ष द्या. आपल्या आनंदाची किल्ली आपल्या हातातच ठेवा. आपल्या आनंदाचा रिमोट हा आपल्या हातातच ठेवा. तो इतरांकडे देऊ नका आपल्या आनंदाचा रिमोट. त्यामुळे कोण कसं वागतंय, कसं बोलतंय यावर लक्ष अजिबात देऊ नका. तुमच्या आसपासचा निसर्ग, इव्हन एखादं छोटंसं झाडसुद्धा तुम्हाला काहीतरी देत असतं, फक्त ते जाणून घ्यायला शिका. थोडक्यात स्वतःला वेळ द्या, सजगपणे राहा आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. नक्कीच तुम्ही आनंदी आणि सुखी राहणार आहात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.